नमस्कार. ओम साईराम. आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू या फेसबुक पेजवर आणि याच नावाच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, मी आनंद पिंपळकर. आज पाहूयात वास्तुशांती याविषयी टिप. जरी शेजारी शेजारी दोन फ्लॅट घेतले असतील आणि दोन्ही फ्लॅटला वेगवेगळे दरवाजे असतील आणि आतून कनेक्टिव्हिटी नसेल, म्हणजे अंतर्गत दरवाजाद्वारे या वास्तू एकमेकांना जोडलेल्या नसतील, तर दोन्हीची मिळून एक वास्तुशांती करता येणार नाही. मात्र एकाच मालकाच्या दोन्ही सदनिकांना जोडणारा दरवाजा आतून असेल तरच एक वास्तुशांती करता येईल. दोन सख्खे भाऊ वर खाली वेगवेगळ्या मजल्यावर राहत असतील किंवा शेजारी शेजारी फ्लॅट असतील, तर अशा वेळेस एका ठिकाणीच वास्तुशांती करून दोन वास्तुपुरुषांची पूजा करून दोन्ही फ्लॅटमध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष निक्षेपित करावा. आणि जर वेगवेगळे वास्तुशांती करण्याची इच्छा असेल तर एकाच दिवशी न करता वेगवेगळ्या मुहूर्तावर कराव्यात. शक्यतो वेगवेगळ्या वास्तुशांती करणं उत्तम. आपण एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ती बंदच राहणार असेल कायमची, तर त्या वास्तूची वास्तुशांती करू नये असं शास्त्रांनी सांगितलंय. पण जर आपल्याला ती प्रॉपर्टी भाड्याने द्यायची असेल तर मात्र त्याची वास्तुशांती करून मगच भाड्याने द्यावी. पण रिकाम्या वास्तूची वास्तुशांती शक्यतो करू नये.